मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये निरूपा आता मीराला विचारते, नवऱ्याची गाडी नीट करण्यासाठी आपण लग्नात जे दागिने दिले होते ते गहाण ठेवले नाहीत ना, किंवा विकले नाहीत ना, की घरातल्या सर्व वस्तू विकून तू पैसा आणला आहेस, असं म्हणून आता ती लगेच रागात मीराकडे पाहते. मीरा मात्र एकदम शांत असते. तेव्हा मीरावर होणारे हे आरोप सत्या त्याचबरोबर सुधाकर रावांना अजिबात सहन होत नाही. मग ते रागातच तिच्याकडे पाहतात. तेव्हा सत्य आता रागातच म्हणतोय, निरूपा, अगं घरातल्या वस्तूवर हात मारायला किंवा पैसे चोरायला तो काही तुझा बबड्या नाहीये, असं म्हणून तो निरूपाला तिची जागा दाखवतो. तिने तर दिवसरात्र मेहनत करून पैसे कमावले आहेत आणि कसं आहे ना निरूपा, काम केलं तर पैसे कमावता सुद्धा येतात, असं घरात बसून पैसे कधीही मिळत नाहीत. तेव्हा रागातच आता निरूपा म्हणते, उगीच काहीतरी बोलू नको आणि पंकजला उगीच असा बोल लावण्याची गरज नाही, तो त्याचा जॉबला जातो, असं म्हणून निरूपा पंकजचा मोठेपणा सांगते. मग मोठ्या तोऱ्यातच पंकज म्हणतो, हो मी जातो कामाला. त्यावेळी निरूपा म्हणते, हो. त्यावेळी सुधाकर राव हे मीराला म्हणतात, आज तुझ्यामुळे हा दिवस आला. होऊन दिला आहेस की मेहनतीने माणूस काहीही करू शकतो. अगं निरूपा, तू कशापायी उगीच वाद घालतेस? अगं तू सुद्धा कौतुक कर की. तरीही निरूपाचं तोंड वाकडं ते वाकडंच. त्याच वेळी आता सुधाकर राव म्हणतात, मेरा बाळा, तुझे कष्ट पाहून ना जीव वरखाली होत होता, पण आता ना खरंच खूप भारी वाटायला लागले. त्याच वेळी आता मीरा म्हणते, बाबा, मी जे काही केलं ना ते यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी केलं. एवढंही मोठं काही काम केलं नाही. एका बायकोनं तिच्या नवऱ्यासाठी जे करावं तेच मी केले. त्यावेळी सुधाकर राव म्हणतात, तू काहीही बोल मीरा, पण मला तुझा ना खूप अभिमान वाटतो. आज पुन्हा एकदा मला समजलं की माझा निर्णय अजिबात चुकलेला नाही. तेव्हा सत्या हा मीराकडे पाहतच राहतो. त्यानंतर आता इकडे निरूपा, देविका आणि पंकज यांचा जळफळाट होत असतो, कारण पुन्हा एकदा या घरामध्ये मीराचंच कौतुक होत असतं. तेव्हा सत्या आता म्हणतो, बाप, आजीनंतर धूमकेतूच आहे जी माझा एवढा मोठा विचार करते. तेव्हा मीरा म्हणते, चला तोंड गोड करून घेऊयात, मी सर्वांसाठी आईस्क्रीम आणले. त्यानंतर आता मीरा लगेच गाडीतून आईस्क्रीम घेते. पण आता निरूपा म्हणते, हे आईस्क्रीम कुठून आणलं आहे ते मला माहीत नाही आणि कुठले पैसे आहेत ते सुद्धा माहीत नाही, त्यामुळे मी आईस्क्रीम खाणार नाही. तेव्हा निरूपाच्या ह्या अशा बोलण्यावर पंकज आणि देविका सुद्धा आपले मान डोलावतात. तर आता मीराला खूपच वाईट वाटतं. त्याच वेळी आता सत्या म्हणतोय, निरूपा, ज्यांना माझी गाडी बघून आनंद झाला आहे ना त्यांच्यासाठीच हे आईस्क्रीम आहे. तेव्हा सत्याने हा टोमला मारल्यानंतर लगेच निरूपा तिच्या पाठोपाठ देविका त्याचबरोबर पंकजही जातात. तेव्हा बायकोचं शेपूट कसं चाललंय असं आता पंकजकडे पाहत सत्या हसतो. मग आता सुधाकर राव म्हणतात, त्यांचं जाऊ द्यात, परंतु तुम्ही मात्र असेच राहा आयुष्यभर, अगदी आनंदाने आणि हसत खेळत संसार करा. तू आईस्क्रीम आणलंस ना तर आज मी डबल आईस्क्रीम खाणार, असं सुधाकर राव म्हणतात. तेवढ्यातच रवी आता तेथे येतो आणि म्हणतो, मी सुद्धा आईस्क्रीम खाणार. तेव्हा सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहतात. मीराला थोडं वाईट वाटलेलं असतं. मग सत्या म्हणतो, हे धूमकेतू, बघ, मी तुला म्हटलं होतं ना की फॅमिली पॅक का नको म्हणून, कारण ही आपली फॅमिलीच नाही आहे, आपण चौघच ही आपली फॅमिली आहोत. तेव्हा मीरा म्हणते की असं नाही, त्यांच्याशिवाय सुद्धा आपली फॅमिली अपूर्ण आहे, पण तुम्ही बघाच, एक ना एक दिवस मी ही फॅमिली पूर्ण करीनच. तेव्हा सर्वांना आता मीराचा खूपच अभिमान वाटतो. तर आता इकडे पंकज आणि देविका आपापसात बोलत असतात. तेवढ्यातच निरूपा तेथे येते. मग आता निरूपा रागातच म्हणते, काय चाललंय काय रे तुमचं? अरे त्या दोघांकडे बघा जरा. अरे तो सत्या कसा तिला साडी देतो आणि ती तर त्याची गाडी रिपेअर करून त्याला दिली आहे, आणि तुमचं काय चाललंय, वाचा वाचा नुसतं आपलं भांडतायत. त्यांचं चांगले चाललं असं गुलुगुलू. जर त्यांना पोर झालं तर तुम्ही काय करणार आहात, असा प्रश्न निरूपा त्या दोघांना करते. तेव्हा पंकज आणि देविकाला जरा धक्काच बसतो की खरंच सत्या आणि मीराला एखादा मुलगा झाला तर मग काही आपलं खरं नाही. तेव्हा देविका म्हणते की, अहो आई, मी याला सांगतीये की आपण चान्स घेऊयात, परंतु हा ऐकत नाही, हा मूर्ख आहे, याला काहीच कळत नाही. निरूपा पंकजकडे खूप रागात पाहते. त्यानंतर आता पंकज म्हणतो, अगं मम्मा, तुला माहीत आहे ना, मी सुद्धा खूप प्रयत्न करतोय, पण होतच नाहीये काही, मी तरी काय करू मग? निरूपा त्याला डोळ्याचा इशारा करून गप्प राहायला सांगते. त्यानंतर देविका म्हणते, आई, अजून याची सॅलरी सुद्धा आली नाहीये, हा ना घरात पैसेच देत नाहीये. मग आता देवी बेबी जरा गप्प बस, असं पंकज रागातच तिला हळूच म्हणतो. आणि याचा काही संबंध आहे का इथे? तेव्हा देविका आता विचारते, काय रे, देतोस का मग तू पैसे, आहेत का तुझ्याकडे पैसे? तेव्हा निरूपा आता रागातच म्हणते, गप्प बसा रे तुम्ही दोघे जण जरा. आता तुम्ही दोघांनी इथून पुढे जरा चांगला संसार करायचाय, समजलं?
त्याच वेळी निरूपा आता त्या दोघांवर पुन्हा एकदा ओरडते आणि म्हणते, अरे आता तरी भांडण करू नका, तुम्ही एक काम करा, काहीच नाही करता आलं ना तरी पाळणा तरी हलवा या घरात, असं म्हणून ती तेथून जाते. तर पंकज आणि देविका एकमेकांकडे पुन्हा एकदा रागात पाहतात. दुसरीकडे सत्याचं स्वप्न हे आता सत्यात उतरलेलं असतं, त्यामुळे तो आता त्या चावीकडे पाहतच राहतो. मग आता ती म्हणते, अहो त्या चावीकडे का पाहताय सारखं? तेव्हा सत्या म्हणतो, धूमकेतू, अगं माझ्या आयुष्यातील हा खूप खास दिवस आहे, कारण मला कधी वाटलंच नव्हतं ग हा दिवस माझ्या आयुष्यात एवढ्या लवकर येईल म्हणून, आणि हे फक्त तुझ्यामुळे शक्य झाले. तेव्हा आता त्याच्या डोळ्यात लगेच पाणी येतं, कारण मीराने त्याला खरंच खूप मोठं सरप्राईज दिलेलं असतं. मग आता ती म्हणते, काय हो तुमच्या डोळ्यात पाणी? तिला आता त्याची काळजी वाटू लागते आणि त्याच्या डोळ्यातील पाणी आता ती पटकन पुसते. तेव्हा आता ती म्हणते, मी हे सगळं काही तुमच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी केलं होतं, तुमच्या डोळ्यात असं पाणी आणण्यासाठी नाही, असं म्हणून ती त्याच्याकडे पाहतच राहते. तर आता सत्या आणि त्याचबरोबर मीरा दोघेही गप्पा मारू लागतात. काही वेळानंतर आता इकडे पंकज आणि त्याचबरोबर देविका हे दोघेही रूममध्ये असतात. आता देविका जरा त्याच्यावर चिडलेली असते. मग आता तो म्हणतो, बेबी ऐक ना, अगं माझं बोलणं तरी ऐकून घे. मग आता ती म्हणते, काय ऐकू रे तुझं? अरे तुला काही कळतं का? तो सत्या बघ, तो मीरासाठी काय काय करतोय, आणि तू काय केलं रे माझ्यासाठी? काय केलं काय आत्तापर्यंत लग्न झाल्यापासून? तो सत्या तर मकर संक्रांतीसाठी त्या मीरासाठी रात्रभर जागून त्याने तिच्यासाठी हलव्याचे दागिने बनवले, आणि तू काय केलं? काहीच मला गिफ्ट वगैरे दिलं नाही, आणि स्वतः जाऊन तिच्यासाठी अशी साडी घेऊन येतो, तिच्या बाजूने नेहमी अगदी ठामपणे उभा राहतो. एका बायकोला अजून काय हवं असतं रे? अरे तो काम जरी टॅक्सी ड्रायव्हरचं करत असला ना तरीही सर्व भार फक्त आणि फक्त तोच उचलतो, आणि तू काय करतोस माझ्यासाठी? असं म्हणून ती रागातच त्याला जाब विचारते. अरे मूर्खा, लग्न झाल्यानंतर सर्व कपल हे फिरायला जातात, आणि आता तू मला फिरायला नेतो म्हणजे नेतोच आहे, आता समजलं का? त्यावेळी पंकजला धक्का बसतो की आता फिरायला जायला हिला पैसे कुठून आणायचे. मग आता तो त्याबद्दल तिला विचारतो. ती म्हणते, आता मला फिरायला घेऊन जायचंच आहे, तू माझे क्लायंट्स आहेत आणि त्यांचे खूप सारे रिसॉर्ट आहेत, त्यांना आपल्या लग्नाला यायला जमलं नाही म्हणून ते आपल्याला फॉरेन ट्रिप देणार आहेत. त्या 4 दिवसाचं पॅकेज असेल, त्यात खाणं पिणं राहणं सगळं काही इन्क्लूड आहे. त्याचवेळी आता तो विचारतो, म्हणजे आपण स्पॉन्सर्ड हनीमूनला जातोय का? त्यावेळी आता ती म्हणते, ते तिथे गेल्यावर ठरवू, पण आपण फिरायला जातोय हे नक्कीच. तेव्हा पंकज आता म्हणतो की हो, ओके, डन. तेव्हा ती आता खूपच खुश होते. मग आता पंकजला फुकट फिरायला मिळणार हे ऐकून आता त्यालाच खूप आनंद होतो. तर दुसरीकडे आता सत्या मीराचा हात हातात घेतो, त्याच्या डोळ्यात अजूनही आनंदाश्रू असतात. तो मीराला म्हणतो की मला आत्ता समजले, माझा विचार करणारं, माझ्या आनंदात सहभागी होणारं, त्याचबरोबर माझी स्वप्न पूर्ण करणारं कुणीतरी माझ्या हक्काचं माझ्याजवळ आहे. तेव्हा मीरा ही त्याच्याकडे पाहत राहते, तर सत्यासुद्धा तिच्याकडे खूप वेळ पाहत असतो. मग आता मीराचा हात थोडा दुखत असतो, म्हणून ती त्याच्या हातातून पटकन हात काढून घेते. तेव्हा तिच्या हाताला थोडी जखम झालेली असते, ते पाहून आता सत्याला खूप वाईट वाटतं, आणि मग तो तिला लगेच बसायला सांगतो. तेव्हा एवढं काम तू करतेस, काम करताना तुला खूप त्रास झाला असेल ना, असं आता सत्या विचारतो. तेव्हा ती म्हणते, आपल्या माणसांसाठी काम करताना अजिबात कसलाही त्रास होत नाही, आणि तुमच्यासारखी माणसं जोडीला असल्यानंतर अजिबात त्रास होणारच नाही, कधीच नाही, असं म्हणून ती त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करते आणि म्हणते, काम कितीही असो, परंतु तुमच्यासारखा जोडीदार, तर आयुष्य हे साधं सरळ आणि सुंदर होऊन जातं. मला फक्त हवी आहेत तुमच्यासारखी साधी माणसं, असं म्हणून ती त्याच्याकडे पाहतच राहते. तेव्हा तो पुन्हा आता तिचे हात हातात घेतो आणि तिची जी जखम असते ना, त्यावर अशी प्रेमाने फुंकर मारतो. मग आता मीरा ही त्याच्याकडे पाहतच राहते. सत्या देखील आता त्याच्याकडे पाहत असतो, आणि ते दोघेही आता एकमेकांवरून नजर हटवत नाही, एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण सत्याचं स्वप्न मीराने पूर्ण केलेलं असतं, आणि त्यामुळे सत्या खूपच खुश असतो की माझ्या जोडीला आता माझी बायको आहे. आयुष्यात मी कधीही
असा एकटा पडणार नाही, हरणार नाही सत्याला मनातून वाटत असतं आणि त्यामुळे तो खूपच खुश होतो. त्यानंतर काही वेळातच मीरा आता म्हणते, चला बरं, मी तुमच्या आवडीचं सर्व जेवण केलं आहे आज. त्यानंतर आता मीरा तेथून जायला निघते आणि पुन्हा मागे वळून पाहते तर सत्या तिच्याकडे पाहून गोड हसतो. मग आता मीरा ही खूपच लाजते आणि पुढे जाते. त्यानंतर मीरा तेथून गेल्यावर आता सत्या हा उठतो आणि त्याने जो मीरासाठी आता पैशांचा गल्ला साठवलेला असतो तो गल्ला हातात घेतो आणि म्हणतो, मला जरा उशीर होतोय, परंतु धूमकेतू, मी तुझं स्वप्न लवकरात लवकर साकार करणार आहे आणि ते लवकरात लवकर होईलच ही मी आशा व्यक्त करतो. त्यानंतर सर्वजण आता डायनिंग टेबल जवळ येतात तेव्हा पंकज, देविका हे सुद्धा तेथे आलेले असतात. काही वेळानंतर सत्या आता तेथे येतो आणि विचारतो, काय मग धूमकेतू, काय स्पेशल काय आहे आज जेवायला? त्यावेळी आता आज काय स्पेशल असणार असं निरूपा रागातच विचारते. तेव्हा आता सत्याच्या आवडीचं सर्व जेवण आता तिने बनवलेलं असतं. मग आता आज यांच्या गाडीची पार्टी आहे असं आता मीरा निरूपाला म्हणते. तेव्हा निरूपा मात्र तोंड वाकडं करते. तर सोयाबीनची भाजी, त्याचबरोबर अख्ख्या मसुराची भाजी, मग श्रीखंड, डाळ भात, चपाती हे सगळं जेवण मीराने सत्यासाठी खास बनवलेलं असतं. ते पाहून आता देविका आणि पंकजचे डोळेच गरगर फिरू लागतात. तर रवी, सुधाकरराव, सत्या यांना खूप आनंद होतो. तर मीरा सत्याकडे खूप गोड पाहते. तेव्हा मसूर आणि सोयाबीन हे मला आवडत नाही, मी अजिबात खाणार नाहीये असं आता पंकज म्हणतो. आणि श्रीखंड कशाला, बासुंदी तरी करायची ना, आणि म्हणे स्पेशल असं म्हणून पंकज खूपच रुबाब दाखवतो. ते पाहून आता इकडे निरूपा डोक्यालाच हात लावते, कारण आता या पंकजला तरी काय मध्ये बोलायची गरज आहे असं तिला वाटतं. गुपचूप ताटावर येते ते खाऊन घ्यायचं, दीड दमडी कमावण्याची अक्कल नाही आणि एवढा तोरा कशाला दाखवतोय असं निरूपाला वाटत असतं. तर देविका सुद्धा आता त्याच्यावर जरा चिडते, कारण याला आवडत नाही म्हटल्यावर आता मला करावं लागेल, तिथे किचनमध्ये मला जाऊन राबावं लागेल. हा उगीच कशाला मध्ये मध्ये बोलतोय, जे ताटात येईल ते खाऊन घ्यायचं, नाही आवडत असेल तर मग डाळ भात खायचा साधा असं तिला वाटत असतं. त्यानंतर आता सत्या म्हणतो, ताटात येईल ते गुपचूप खाऊन घ्यायचं, मला आवडतंय, माझ्यासाठी माझ्या बायकोने स्पेशल बनवलंय, तुला काही हरकत, तुला आवडत नाही ना? मग आता पंकज मोठ्या तोऱ्यातच पुन्हा एकदा म्हणतो, नाही आवडत, काय करणार आहेस? तेव्हा आता तू उपाशीच राहा मग असं सत्या आता हसतच त्याला म्हणतो. तेव्हा पंकजला मात्र खूप राग येतो की हा दीड दमडीचा सत्या मला उपाशी राहायला सांगतो. आता रागातच पंकज विचारतो, हा समजतो काय स्वतःला? तेव्हा सत्या म्हणतो, मी सत्या सुधाकरराव गायकवाड आहे, बोल आता, अजून काही म्हणणं आहे का तुझं? असं म्हणून सत्या आता त्याला प्रश्न विचारतो. त्याच वेळी आता मीरा ही आनंदाने रवीला, त्याचबरोबर सत्याला आणि सुधाकरला वाढते. पुढे आता एक नंबरचा हा युजलेस माणूस आहे, नुसता हादडण्याच्या कामाचा आहे, बस झालं, याला फक्त हादडायलाच हवं, बाकी काही काम करायला नको असं आता पंकज म्हणतो. त्यावेळी सत्याला खूप वाईट वाटतं आणि मीराला देखील. तर सुधाकरराव हे रागातच पंक्याकडे पाहू लागतात. मग आता रवी म्हणतो की दादा, अरे असं काय करतो, घ्यायचं गुपचूप जेवण करून. पुढे आता पंकज म्हणतो, ही सुद्धा ना मीरा फुलवाली काय करते, फक्त नवऱ्याच्या आवडीचं जेवण बनवते, ही बाकीची सुद्धा माणसं आहेत, त्यांचा काही विचार वगैरे आहे की नाही, आणि त्यांची आवड नको का जपायला? तेव्हा देविका सुद्धा आता पंकजच्या होला हो असं करत असते. त्यानंतर निरूपा रागातच विचारते, काय ग, काय म्हटलंय पंकज, ऐकू येत नाही का? सर्वांना विचारून तुला स्वयंपाक करता येत नाही की काय? असं रागातच आता जेव्हा निरूपा म्हणते ना, तेव्हा मीरा आपली गप्प बसते, ती तोंडातून एक शब्द देखील काढत नाही. तेव्हा सत्या रागातच निरूपा आणि त्याचबरोबर इकडे पंकजकडे पाहत असतो. त्यावेळी आता सुधाकरराव म्हणतात, मला तर श्रीखंड आणि अख्खा मसूर खूप आवडतो बाबा, त्यामुळे आपण काय रेटूनच खाणार. मग रवी म्हणतो, मला सुद्धा वहिनीने बनवलेलं सगळं काही जेवण आवडतं, त्यामुळे मी याच्यावर ताव मारणारच. आणि वहिनी, तुझ्या हाताला एवढी सुंदर टेस्ट आहे ना, तुला काय सांगू अगं, असं म्हणून तो मीराच्या आता जेवणाचं खूप कौतुक करत असतो. तेव्हा निरूपाला मात्र खूपच राग येतो आणि ती रागातच त्या दोघांकडे पाहते. तर पंकज आणि देविका मात्र
मात्र एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण त्यांना माहीत असतं की आपली डाळ आता इथे शिजणार नाही, हे काय एक झाले आपल्याला वेगळं पाडणार. पुढे आता निरूपा विचारते, काय रे रव्या, तरी म्हटलं तू बोलला कसा नाही मध्ये मध्ये. तेव्हा रवी आपला गप्प बसतो, तिच्या तोंडाला लागत नाही, तो आपला लगेच खाऊन घेतो. सत्या म्हणतोय की बरोबर बोलला ना रवी, काय चुकीचं बोलला आहे. तेव्हा आता पंकज म्हणतो, अरे पण मला काही पर्सनल चॉईस आहे की नाही हे तुझ्या बायकोला कळत नाही का. तेव्हा सत्या आता चिडतो आणि म्हणतो, तुझ्या आवडीचे पदार्थ ना तुझ्या बायकोला सांग बनवायला. अरे तुझ्या बायकोला काय होतं तुझ्या आवडीचे सर्व पदार्थ तुला बनवून द्यायला. माझी बायको तर तुला उपाशी ठेवत नाही ना, आणि तुझ्या आवडीचे पदार्थ बनवण्याची अपेक्षा तिच्याकडनं काही ठेवू नको, कारण ती माझी बायको आहे आणि माझ्या आवडीचंच बनवणार, समजलं. तुमच्या आवडीनिवडी त्या तुम्ही तुमच्या जपायच्या. तेव्हा सत्य आता जेवण करत असतो आणि म्हणत असतो की वा धुमके, तू काय जेवण बनवलं आहेस तू, असं म्हणून तो तिचं गोड कौतुक करतो. तेव्हा सत्याच्या तोंडून हे कौतुक ऐकून मात्र मीराला खूपच आनंद होतो, तर देविका आणि निरूपाला आता घास सुद्धा जात नसतो, कारण आता तिचं कौतुक करत असतात. मग पुढे आता रवी म्हणतो, वहिनी सोयाबीनची भाजी ना अगदी बेस्ट झाली आहे. त्यानंतर आता निरूपा ही लगेच रवीकडे पाहते आणि विचारते, काय रे बेस्ट म्हणजे काय, बेस्टचं काय आहे ते नक्की. मग आता तो म्हणतो, हेल्दी आहे ही भाजी, म्हटल्यावर मी बेस्टच म्हणणार ना, आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते आणि सुपर टेस्टी भाजी झाली आहे ही. अगं वहिनी मला याची रेसिपी सांग, मी आमच्या रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये सुद्धा टाकतो, म्हणजे कसं होईल ना तुझी एक भाजी त्यामध्ये ॲड होईल. तेव्हा सत्या म्हणतो, हो हे कसं, आता एकदम परफेक्ट झालं. त्यावेळी आता देविका मात्र सत्याकडे पाहतच राहते, कारण आता पंकज नाईलाज तिथे खात असतो आणि आपल्या नवऱ्याची इथे कुणीच काळजी करत नाहीये हे तिला समजतं. त्यानंतर आता एक काम तर चांगलं झालं असं सुधाकर राव म्हणतात, कारण सत्यजितच्या गाडीचा निकाल लागला. आता उद्या माझी परीक्षा आहे, म्हणजे मला उद्याची तारीख मिळाली आहे आणि उद्या सकाळी सकाळी लवकर निघावं लागेल मला. तेव्हा आता निरूपा खूपच खुश होते. मग आता ती म्हणते, जावा जावा तुम्ही लवकर सकाळी जा हा, आणि पैसे घेऊन या, कारण एवढ्या दिवसांचे अडकलेले पैसे आता आपल्याला एक रकमी मिळणार, म्हटल्यावर काय आपले दिवस सुद्धा येणार, असं ती आता त्याला म्हणते. तेव्हा आता लगेच सुधाकर रावांना पैसे मिळणार म्हणून पंकज देविका खुश होतात, त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. मग आता त्यानंतर निरूपा म्हणते, बरं झालं उद्याच्या उद्या पैसे मिळणार, एवढे दिवसाचे साठलेले पैसे आता मिळतील ना, आपलं टेन्शनसुद्धा जाईल. हावरटासारखी आता निरूपा करत असते, ती पाहून आता इकडे सत्या आणि रवी तिच्यावर हसतात. त्यानंतर आता सत्या डायरेक्ट आता सुधाकर रावांना विचारतोय, बाप अरे तुझ्या बायकोला पैशांशिवाय दुसरं काही सुचतं की नाही, नुसतं आपलं हावरटासारखं करायचं पैशांना. पण तू लक्षात ठेव बाप, मी येणार आहे हा उद्या तुझ्याबरोबर, म्हणजे टेन्शन नको पुन्हा काही. तेव्हा आता सत्या सुधाकर रावांबरोबर जाणार या विचाराने पंकज आणि त्याचबरोबर देविका असतात ना, ते दोघेही आता नाराज होतात. तेव्हा मी सुद्धा तुमच्याबरोबर येईल हा उद्या, असं आता मीरा म्हणते. त्याच वेळी मात्र आता सत्या म्हणतो, हो जाऊयात आपण दोघेही. रव्या तुला यायचं का रे. मग आता रवी म्हणतो, नको उद्या काम आहे जरा जास्त. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, आपण तिघेही जाऊयात मग पैसे आणण्यासाठी उद्या, चालेल ना, बघू उद्या पैसे मिळत आहेत का. मग आता हे दोघेही हो असं म्हणतात. तेव्हा निरूपाचे आता डोळे लगेच फाटतात, ती लगेच म्हणते की हो जा तुम्ही दोघेही उद्या नाट लावायला तिकडे, म्हणजे तुम्ही दोघेही पनवती आणि महापनवती गेल्यानंतर काय पैसे, काय पैशांचं झाडच येईल तुमच्याबरोबर. तेव्हा सत्या म्हणतो, आमचं एवढंच आहे ना, तर तू जा ना, मग तुझा पायगुण बघूयात आपण कसं आहे ते, कारण तुझ्यामुळे काय या घराचं कल्याण तर झालं नाही, आपली काडी टाकून द्यायची. बघू उद्या तू तिकडे गेल्यानंतर बाप केस जिंक, म्हणून निरूपाला तो चांगलं जाता सुनावतो. तेव्हा निरूपा आता गप्प बसत नाही, ती म्हणते, हो ना, जसं काय तू आल्यापासनं या घराचं कल्याणच झालंय. पुढे आता निरूपा म्हणते, या फुलवालीचा बाप यांच्या ट्रेनला आडवा गेल्यापासून बॅड लकच आपलं सुरू झाले, घरात नुसतं उदास सारखं वाटते, असं म्हणून ती आता काही पण बोलू लागते. तेव्हा मीराला खूप वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यातून पाणी येतं. तेव्हा सत्या आणि रवी हे रागातच निरूपाकडे पाहतात. त्यानंतर सुधाकर राव विचारतात, अगं निरूपा, नसतील यायचे पैसे ना तर नको येऊ दे, परंतु नुसती बडबड मला नको आहे, आणि उगाच असं कोणाच्याही नावाने असं काही बोलायचं नसतं ग, तुला कळत नाही का. अगं गेलेल्या माणसांच्या बाबतीत तर नाहीच नाही. तेव्हा आता निरूपाकडे घरातील सगळेजण, म्हणजे सत्या, सुधाकर राव, मीरा, त्याचबरोबर रवी, हे सर्वजण खूपच रागात पाहत असतात. तरीही निरूपाला काहीच वाटत नाही.
त्यानंतर सुधाकर राव म्हणतात, तो एक अपघात होता, एवढंही तुला कळत नाही का गं? तेव्हा मीरा ही एकदम शांत बसते, तिला काहीही सुचत नसतं, कारण तिच्या आईवडिलांचा अपमान या घरात निरूपा करत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मीराकडून एखादं भांडं पडतं तेव्हा निरूपा तिच्यावर जोरात ओरडते, कामं करते की काय करते असं रागातच विचारते. तेव्हा मीरा म्हणते, ते बाबांच्या हातावर देण्यासाठी मी दही साखर बनवत होते, जा आता चहा घेऊन ये, असं निरूपा आता रागातच तिला म्हणते. तेव्हा मीरा हातातलं काम सोडून लगेच तिकडे किचनमध्ये जाते. मग आता ती दह्या साखरेची वाटी तेथेच असते. त्यावेळी आता देविकाला बोलवत निरूपा म्हणते की यांच्या हातावर दही साखर दे, म्हणजे कसं ना यांचं काम चांगलं होईल, कारण यांना आज पैसे मिळणार आहे. मग आता सत्या आणि सुधाकर राव तेथे येतात. तेव्हा आज काय सूर्य पश्चिमेला उगवला की काय, असं सत्या देविकाला टोमणा मारून विचारतो. तेव्हा तू अगोदर बाबांना दही साखर दे, असं निरूपा आता देविकाला म्हणते. तेवढ्यातच मीरा तेथे येते आणि म्हणते, थांबा. तेव्हा सर्वजण मीराकडे पाहतच राहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.